महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड आणि जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचे अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी। सत्तारांच्या मुलाचा अर्ज दाखल तर भाजपकडनं शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचा संताप। तर आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं, निधी आल्यावरच निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार। सोलापुरात तिन्ही पक्षांकडून अर्ज दाखल तर नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज। सांगलीतनं पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात। नाशिकमधनं मात्र महाविकास आघाडीचा एकही अर्ज नाही।